तुम्हाला जर ॲनिमल्स आवडत असेल ना, तर म्हणजे शेवटीपर्यंत त्यांची काळजी घ्या. असं त्यांना मध्येच सोडून देऊ नका. तर आज असंच झालं. राधे राधे गाईज, कशा आहात? आज मला जायचं होतं बाहेर एफसीला, तर मस्तपैकी सगळं आवरून घेतलेलं. आणि हाय, मी आज मुगा डाळीचे चिला केलेले एवढे सुंदर लागले, ते खूप टेस्टी आहे. रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा मला. त्याच्यानंतर मस्तपैकी आवरलं मी आणि निघाले. आणि पहिलं मेन म्हणजे गाडी एवढी खराब झाली होती ना, तर ती मस्तपैकी वॉश करून घेतलेली. आणि ते झाल्यानंतर मग मला चप्पल घ्यायची होती, मी सँडल घेतली मस्त. आणि ते झाल्यानंतर मग संदीपसाठी सनग्लासेस टाकले होते. ते झाल्यानंतर मग मस्तपैकी निघालो आणि आम्ही पार्किंगसाठी जागा शोधत होतो. मला माहीतच नव्हतं एफसीला पार्किंगसाठी पण स्पेस आहे, कारण तेवढं तिथे गजगज असते. तर आहे तिथे मंडळी, बॅक साईडलाच आहे. आय थिंक तुम्हाला दिसेल जिथे एफसी रोड चालू होतं त्याच्या बॅक साईडला आहे पे. आणि आय थिंक पर आवर्स 20 रुपये घेतात ते. आणि फुल आहे, फिक्स आहे. 10 मिनटं जरी यूज झाले त्याच्यातलं 1 आवर्समधले तुम्हाला 20 रुपयेच पे करावे लागतात. तर खूप छान आहे, सेफ आहे. त्याच्यानंतर मी मस्तपैकी शॉपिंग करायला गेली. आणि उद्या माझ्यासाठी खूप चांगलं स्पेशल आहे, त्याच्यामुळं शॉपिंग तर इम्पॉर्टंटच आहे. आणि जाता जाता मला एक बिल्डिंग दिसली, एवढी सुंदर बांधकाम आहे. आणि माझा काही नवरा रिअल इस्टेटमध्ये आहे, तो मला त्याची हिस्ट्री सांगत होता. आणि हे बघा, हे वालं जे डॉग आहे चांगलं ब्रीडचं वाटत आहे, खूप चांगलं रिच वाटतं. पण कोणीतरी त्यामध्ये सोडून दिलेलं, असं नका करत जाऊ गाईज, कारण ते पण एक जीव आहे. मी समजू शकते, कारण ऑलरेडी माझ्याकडे 2 कॅट्स आहेत. मी त्यांना सोडायचा कधी विचारच करू शकत नाही. आणि खूप जास्त आपल्यापेक्षा जास्त इमोशनल्स ते असतात. तर त्याच्यानंतर मग मी अशी जर असं इकडे तिकडे फिरत असते. ते बघितल्यानंतर झाल्यानंतर मस्त रोल खाल्ला. ठीकठाक होतं, एवढं काही आवडलं नाही. आणि ते खाता खाता मला ह्या दोघं कपल्सची भांडण दिसली. ते काहीतरी कपड्यांवरून त्यांची भांडण झाली होती, ते बघत बसले मी. आणि त्यानंतर ह्यांनी ते बोर्डमध्ये जो कोट लिहिला होता एवढा सुंदर होता ना, मला खूप आवडला. आणि त्याच्यानंतर दापोलीचा जो हे आहे तो बोर्ड त्यांनी खूप छान केलं. चला मंडळी, आजचा दिवस, उद्या भेटूया उद्या.